नमस्कार मित्रांनो. YCMचे असे अनेक विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जे एक तर Instagramला नाहीतर YouTube चॅनलच्या आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा इतर ठिकाणी काही प्रश्न विचारत असतात आणि ते म्हणजे YCMची डिग्री आणि नोकरी संदर्भात. मग ती तलाठी भरती असो किंवा पोलीस भरती असो किंवा इतर कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा. तर त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की YCMची पदवी जर आपल्याकडे असेल, मग BA असेल, BCom असेल, BSc असेल किंवा कुठलीही इतर पदवी असेल, तर त्याचा वापर करून आपल्याला स्पर्धा परीक्षा देता येईल किंवा नाही, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर ते समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कुठलीही भरती जाहिरात येते त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय मागण्यात येते. मग ती गव्हर्नमेंट असो किंवा बाकीची इतर. तर सहसा आपण गव्हर्नमेंट जाहिराती ज्या येतात, म्हणजे तलाठी भरती झाली किंवा पोलीस भरती यासारखी जे गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय सरकारी नोकरी आहेत, त्यांच्या जाहिरातीमध्ये काय सांगण्यात आलेलं असतं ते समजून घेऊया. की त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं असतं की एकतर म्हणजे पदवी पाहिजे असेल तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. हे झालं पदवीच्या संदर्भात. तर मित्रांनो, पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी अशा पद्धतीचे काहीसं वर्णन किंवा अशा पद्धतीची पात्रता जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून प्राप्त केलेली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, तर अशा त्या ठिकाणी पात्रता असते. आणि जर YCMUकडे बघितलं म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे बघितलं तर हे UGCकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे आणि याच्याकडून दिली जाणारी पदवी जी आहे ती सुद्धा मान्यताप्राप्त आहे. आणि हे सगळं समजल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की ही पदवी आणि युनिव्हर्सिटी म्हणजेच विद्यापीठ मान्यताप्राप्त असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी. या ठिकाणी काही व्यक्ती असे सुद्धा आहेत जे सांगतात की जे रेग्युलर विद्यापीठ आहे म्हणजेच नियमित विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ झालं किंवा पुणे विद्यापीठ यासारखे जे नियमित आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं वगैरे. तर अशा पद्धतीचा कुठलाही भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. जी सिलेक्शन कमिटी असते किंवा जे रिक्रूट करणारे असतात त्यांच्याकडून. अनेक वेळेस आपण बघू शकता की YCMचे जे विद्यार्थी आहेत ते बऱ्यापैकी चांगले मार्क्स घेऊन आणि सरकारी नोकरीमध्ये सुद्धा गेलेले आहेत. जर जमलं तर अशाच पद्धतीचा काहीसा सिरीज आपल्या चॅनलवर येणार आहे, त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या सिरीजमध्ये आपण YCMमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी सोबतच इतर जे नोकरीमध्ये लागलेले आहेत असे विद्यार्थी मित्र किंवा असे मित्रांसोबत मैत्रिणींसोबत चर्चा करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.